उन्हाळा म्हटलं की लोणचं, तक्कू, साखर आंबा, गुळांबा सगळं अगदी आवडीने बनवलं जातं. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण छान मस्त चटपटीत असा कैरीचा साखर आंबा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत. कुठलेही प्रिझर्वेटिव्ह ॲड न करता मुलांना टिफिनसाठी जॅम म्हणून सबस्टिट्यूट म्हणून ह्याचा वापर करू शकता. ह्यासाठी मी इथे 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. शक्यतोवर साखर आंबा किंवा गुळांबा किंवा लोणचं करताना गावरान कैरीचाच वापर करायचा. कलमी कैरीचा वापर अजिबात नाही करायचा. कारण विचाराल तर कलमी कैरीला अजिबात पाणी सुटत नाही. बऱ्याचदा केल्या महिना 2 महिन्यातच साखर आंबा खराब होतो, त्याला बुरशी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टीची कारणं म्हणजे कलमी कैरीला जेवढं हवं आहे तेवढं पाणी सुटत नाही. गावरान कैरीला अगदी मस्त डबडब पाणी सुटतं आणि साखर आंबा छान असा रसरशीत होतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टीप म्हणजे कैरी गावरान घ्यायची आहे. आता गावरान कैरी घेतल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची. त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. हार्डली 10 ते 15 मिनटामध्ये हा साखर आंबा बनवून तयार होतो. नवशिके देखील अगदी सहज तयार करू शकतील आणि अतिशय अचूक प्रमाणामध्ये मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे. ह्या पद्धतीने तिन्ही कैऱ्याची साल मी इथे काढून घेतली. आता दुसरी टीप आहे कैरी किसायची. तर कैरी किसायची कशी मैत्रिणींनो, तर त्यासाठी कैरी किसताना एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला किसून घ्यायची आहे. ह्यामुळे कैरीचा किस अगदी छान लांब सडक असा पडेल. याला वरून खाली न्यायचं, खालून वर रिव्हर्स अजिबात करायचं नाही. तर ह्या पद्धतीने आपण ही कैरी किसून घेतोय. आता किसल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी मस्त लांब सडक असा याचा किस पडलेला आहे. ह्यामुळे पाणी तर सुटतं, दिसायला छान दिसतो आणि त्याचा लगदा वगैरे होत नाही. साखर आंबा अजिबात चिकट किंवा चिवट होत नाही. तर बघू शकता छान लांब सडक असा किस पडलेला आहे. आता मी हा मोजून घेतला आहे. वाटीने हा 2 कप भरलेला आहे. तर 2 कप कैरीच्या किसासाठी 2 कप साखर यामध्ये आपण घालून घेतलेली आहे. आता तिसरी आणि महत्त्वाची टीप म्हणजे साखर घातल्यानंतर कढई लगेच गॅसवर ठेवायची नाही. तर साखर आणि कैरीचा किस छान एकत्र असा एकजीव करून घ्यायचा. ह्यामुळे कैरीला पाणी सुटायला मदत होते. चौथी टीप म्हणजे कढई कुठली घ्यायची. तर साखर आंबा करताना शक्यतोवर नॉनस्टिक कढई घ्यायची किंवा जाड बेसची कढई घ्यायची. स्टीलची कढई अजिबात वापरू नका. त्यामुळे काय होतं, साखर आंबा बेसला लागू शकतो. तुम्ही ट्रायप्लायची कढई एक वेळ वापरू शकता, पण नॉर्मल स्टीलची कढई अजिबात वापरू नका. आता साखर आणि कैरीचा किस मिक्स केल्यानंतर 10 मिनटं याला असंच रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. ह्यामुळे कैरीला छान असं पाणी सुटेल. पहिल्यांदा सगळं मी ज्या पद्धतीने हलवलं आहे तसं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आता 10 मिनटानंतर आपण याला गॅसवर ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम ऑन केली आहे आणि आता याला आपण गॅसवर ठेवलं आहे. तुम्ही साईडने बघू शकता छान असं याला पाणी सुटलेलं आहे. आता सतत चमच्याच्या साहाय्याने याला असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून साखरेचा पाक होईल आणि कैरीला पाणी सुटेल. आता मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते आहे कैरीला किती मस्त पाणी सुटलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की गावरानच कैरी का घ्यायची. आता सगळं चमच्याच्या साहाय्याने सतत ढवळत राहायचं आहे. ही स्टेप अजिबात स्किप करू नका. आणि गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे. लोही करू नका आणि हायही करू नका. हाय फ्लेमवर याला थोडासा वास लागू शकतो. चुकून जर बेसला लागलं तर करपट वास लागण्याची शक्यता असते. छान मस्त डबडब पाणी सुटलं आहे. आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे आणि याला परत असं हलवत राहायचं आहे. मी तुम्हाला सांगते, घड्याळ लावून हा साखर आंबा 14 मिनटामध्ये बनून तयार झालेला आहे. तर ह्या पद्धतीने याला सतत असं ढवळत राहायचं आहे. कमी साहित्यामध्ये आणि अचूक प्रमाणामध्ये छान रसरशीत असा साखर आंबा बनवून तयार होतो. तुम्हाला माझ्या चॅनलवर साखर आंबा, इन्स्टंट लोणचं, इन्स्टंट तक्कू, कैरीची चटणी, कैरीची वाटली डाळ, कैरीचा काय रस, त्यानंतर साखर आंबा सगळ्या रेसिपी बघायला मिळतील.
आता तुम्हाला वाटत असेल तर हे पातळ झालं आहे, तर पातळ अजिबात झालेलं नाही आहे. साखरेचा पाक झाला आहे आणि कैरीला पाणी सुटलं आहे. ह्याला सतत असं ढवळत राहायचं आणि गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवायची. कन्सिस्टन्सी आपोआप घट्ट होते. तर ह्याच पद्धतीने सतत ढवळत राहिल्यानंतर तुम्ही बघू शकता याला मस्त घट्टसरपणा येतो आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपण हा साखरांबा इथे बनवलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्ही साखरांबा किंवा गुळांबा कसा करता कमेंट करून नक्की सांगा. की तुम्ही ह्याच पद्धतीने बनवता हे देखील कमेंट करून सांगू शकता. आता ऑलमोस्ट हा साखरांबा होत आलेला आहे. साखरांबा झाला हे कसं ओळखायचं, तर मैत्रिणींनो ही खास टिप्स त्यासाठीच आहे. साखरांब्याला एक छान अशी चकाकी म्हणजे शाईन येते आणि याला चकाकी आली की समजून घ्यायचं आपला साखरांबा बनवून तयार झालेला आहे किंवा तुम्ही याला चमक येते असं देखील म्हणू शकता. तर तुम्ही पाहू शकता छान मस्त रसरशीत असा साखरांबा आपला बनून तयार झालेला आहे. आता शेवटची स्टेप आपण करणार आहोत ती म्हणजे ह्यामध्ये एक अजून सिक्रेट पदार्थ घालून घ्यायचा आहे ज्यामुळे याची चव अजून छान होईल. तर हा ऑलमोस्ट झालेला आहे. याला एक 2 ते 3 मिनिट आता असं चमच्याच्या साहाय्याने मी हलवून घेणार आहे. छान अशी मस्त चकाकी आलेली आहे आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगते हा साखरांबा वर्षभर आरामात टिकेल, अजिबात खराब होणार नाही. आता यामध्ये आपण विलायचीची पावडर घालून घेतलेली आहे. ह्यामुळे याला छान असा फ्लेवर येतो. विलायची पावडर घातल्यानंतर 5 मिनटं याला परत शिजवून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मैत्रिणींनो, आपल्या मुलांना कुठलंही जॅम न देता हा साखरांबा बनवून ठेवा. जॅमसाठी सबस्टिट्यूट आहे. ब्रेडला किंवा पोळीला लावून तुम्ही मुलांना देऊ शकता. टिफिनमध्ये देखील देऊ शकता. तर छान रसरशीत वर्षभर टिकणारा साखरांबा बनवून तयार झाला आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता शेवटची टिप आहे ती म्हणजे स्टोअर करायची. काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचा. काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची. पाण्याचा अजिबात अंश त्यामध्ये राहता कामा नये आणि कोरडी झाल्यानंतर आणि साखरांबा छान थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा. वर्षभर आरामात टिकतो. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.